खबर है मुंबई से सटे थाने जिले के अंबरनाथ इलाके की, जहां शिवसेना शिंदे गुट की शाखा और श्रीकांत शिंदे फाउंडेशन के साझा प्रयास से स्ट्रीट फेस्टिवल का आयोजन किया गया था, जिसमें सीएम एकनाथ शिंदे और कल्याण के सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे समेत कई बड़े नेता मौजूद रहे। निसर्ग ग्रीन सिटी के सामने आयोजित अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल में 30 स्टेज लगाए गए। इस स्ट्रीट फेस्टिवल में भारी भीड़ रही और हजारों लोग शामिल हुए। फेस्टिवल के दौरान लोगों को मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने संबोधित किया और कहा कि करोड़ों राम भक्तों और बाला साहेब ठाकरे के सपने को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने अयोध्या में राम मंदिर का निर्माण करवाकर पूरा किया है। स्वप्न होतं आणि आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची देखील स्वप्न होतं, इच्छा होती। त्या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ते पूर्ण केले। 22 जानेवारीला त्याचं उद्घाटन होणार आहे। काही लोक म्हणायचे त्याचं थोडं चेष्टा करायचे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, पण मोदी साहेबांनी मंदिर पण बनवलं, तारीख पण जाहीर केली, उद्घाटनही होणार आहे आणि आपल्या सगळ्या तमाम राम भक्तांच्या दृष्टीने अतिशय मोठा आनंदाचा दिवस आहे। खरं म्हणजे सगळीकडे देशभरामध्ये एक राम मंदिराच्या उद्घाटनाचं वातावरण निर्माण झालंय। सगळीकडे जय श्रीरामच्या घोषणा देऊ लागलेले आहेत, कारण शेवटी आपण एक आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे। आणि म्हणून आज मी पाहिलं तिकडे मध्ये गेलो होतो, योगी आदित्यनाथांनी पण तिथल्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येचा पूर्ण कायापालट केलाय, मोठे मोठे रस्ते केले आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं ते तीर्थक्षेत्र होतंय आणि त्यासाठी देखील आपल्याला शुभेच्छा मी देतो। आणि अंबरनाथ मगाशी म्हटल्याप्रमाणे यांना एक मॉडेल शहर, म्हणजे एवढ्या छोट्या शहरामध्ये सगळ्या वस्तू आहे, सगळ्या प्रकारचं लोक, मेडिकल कॉलेज पण आले, काय काय तुम्ही आणलेलं आहे। आता पैसे काय भेटणार नाही तुम्हाला, सगळा निधी इकडे आणलेला आहे। मेडिकल कॉलेजचे यावर्षी ॲडमिशन झालं तर एक किती आपले डॉक्टर तयार होतील आणि हे आपल्या अंबरनाथसाठी मोठी घोषणा बाब आहे। काळजी करू नका, मी गंमत केली। हे राज्य सर्वसामान्य लोकांचं सरकार, हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्क जमिनीवरचा माणूस आहे। त्यामुळे या अंबरनाथला जेवढा जेवढा निधी विकासाला लागेल तो दिला जाईल, ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो। कारण एक छोटं शहर जेव्हा कात टाकतं आणि नावारूपाला येतं, एवढ्या छोट्या शहरामध्ये अनेक प्रकारच्या वास्तू, आता मला वाटतं 22 तारखेला आपल्या सगळ्यांची प्रतीक्षा जी आहे ती संपणार आहे आणि प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते अयोध्येमध्ये उभं राहणार आहे। गेल्या अनेक वर्ष, अनेक पिढ्या गेल्या की हे प्रभू श्रीरामांचं मंदिर कधी होणार, पण आज जे आहे या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या प्रयत्नाने आज ते मंदिर त्या ठिकाणी होतंय। आणि आपल्याला याच्या पुढे अगोदर आपण सगळे लोक जात होतो त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी, एका छोट्याशा झोपडीमध्ये प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी ठेवलं होतं। पण आपली पिढी जी आहे ती इतकी भाग्यशाली आहे आणि येणारी पिढी जेवढी भाग्यशाली असणार आहे की त्या छोट्याशा झोपडीमध्ये आपल्याला प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला लागणार नाही, आपल्याला भव्य दिव्य मंदिरामध्ये जे आहे हे प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्यायला आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे। तर असं काम जे आहे त्या देशामध्ये चालू आहे। या अंबरनाथ स्ट्रीट फेस्टिवल निमित्त आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो। मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आवर्जून या कार्यक्रमाला जे आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आहे। खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो अण्णांनी फक्त मला बोलावलं होतं या कार्यक्रमाला, पण अण्णांना बोललो आज मुख्यमंत्री महोदय बदलापूर आहे, डोंबिवली आहे, कल्याण आहे, या ठिकाणी येत आहेत, तर अंबरनाथ कसं सुटेल मध्ये, तर अंबरनाथला नक्कीच आहे। कारण की हे अंबरनाथ जे आहे, अंबरनाथनी भरभरून प्रेम जे आहे हे शिवसेनेवरती, शिंदे साहेबांवरती, आम्हा सगळ्यांवरती केलेलं आहे आणि अंबरनाथला देखील शिवसेनेने जेवढं हवंय तेवढं देण्याचं काम देखील या ठिकाणी अंबरनाथनी केलेले। अंबरनाथमध्ये मी नेहमी सांगतो की अंबरनाथ नगरपालिका आहे, पण या नगरपालिकेमध्ये इतक्या वास्तू आहेत की आजूबाजूच्या महानगरपालिकेमध्ये तेवढा विकास जो आहे तो झाला नाही, तेवढा विकास जो आहे हा अंबरनाथमध्ये या ठिकाणी झालेला आहे।
आमची एक नवीन शासकीय इमारत जी आहे त्याचं काम या ठिकाणी म्हणजे संपलेलं आहे, अजून त्याचे मजले जे आहेत ते वाढवायचे आहेत. पण जी शासकीय इमारत जर आज पाहिली आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग, तर मला वाटत नाही की या ठाणे नवी मुंबई एक सोडली की ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग सारखी बिल्डिंग कुठली या ठिकाणी उभी राहत असेल. तर एवढं मोठं काम या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. मोठा शूटिंग रेंज असेल, आपलं स्टेडियम असेल, शिवमंदिर आहे, नाट्यगृह आहे. एक नाट्यगृह आपल्या सगळ्यांना गेल्या अनेक वर्ष पाहिजे होतं. ते नाट्यगृह जे आहे ते पुढच्या 2 महिन्यामध्ये बनवून त्या ठिकाणी तयार होईल आणि आपल्याला त्या ठिकाणी नाटक बघायला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार आहे. त्याचबरोबर नेहरू गार्डन आहे, अभ्यासिका आहे, त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प या ठिकाणी येतोय. आणि आपल्या सगळ्यांचं जसं हे प्रभू श्री रामांचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहत आहे, तसंच आपल्या या अंबरनाथमध्ये 1000 वर्ष जुनं असं शिव मंदिर त्या ठिकाणी आहे. या शिव मंदिराच्या आजूबाजूचा परिसराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्याच्यासाठी आपल्याला 150 कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि त्याचं काम देखील त्या ठिकाणी चालू झालं. जसं काशीचं मंदिर आहे, काशी कॉरिडॉर मध्ये कोण कोण गेले काशीला दर्शन घेण्यासाठी? काही लोक. तसंच आपल्या अंबरनाथ शिव मंदिराचा कॉरिडॉर जो आहे तो 7 एकराचा परिसर जो आहे हा त्या काशीच्या कॉरिडॉर सारखं जे आहे ते त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आपण त्या ठिकाणी करतोय. आणि बाहेरून जे आहे, बाहेर गावावरून, बाहेरच्या राज्यातून लोक आज जशी काशीला जातात तशी आपल्या या अंबरनाथचं 1000 वर्ष जुनं शिव मंदिर बघण्यासाठी त्या ठिकाणी येतील. आणि या अंबरनाथचं अजून एक जे आहे हे नावलौकिक जे आहे या शिव मंदिरमुळे जे आहे हे एका वेगळ्या उंचीवरती जे आहे ते पोचणार आहे. मी त्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. 2019 के बाद में जो बीच में कोविड आया था, उसके बाद अभी 2023 में अंबरनाथ के नागरिकों की मांग थी. फर्स्ट टाइम अपने जब 19 में किया था, जब भी बहुत अच्छा रिस्पॉन्स ये प्रोग्राम को मिला. और अंबरनाथ के जो नागरिक है, अभी वैकेशन भी चल रहा है, क्रिसमस वैकेशन, इधर बाहर सब जन तो नहीं जा सकते हैं, लेकिन अपने ही सिटी में एक ही स्ट्रीट पे इतने सारे प्रोग्राम आप देख रहे होंगे. अलग अलग स्टेज के मराठी, लावनी, इंटरनेशनल परफॉर्मेंस, जो स्थानिक लेवल के कलाकार है उन्हें भी यहाँ पे स्टेज दिया गया है. और सभी अपने अंबरनाथ के जो छोटे बच्चे हैं वो सब अपना अपना जो टैलेंट यहाँ पे दिखाने की कोशिश कर रहे हैं. तब्बल 26 स्टॉल, उसमें फूड स्टॉल भी है और परफॉर्मेंस के भी स्टॉल्स है. और काफी भारी संख्या में अंबरनाथ के नागरिक ये इसका प्रोग्राम का आनंद ले रहे हैं. मुख्यमंत्री भी इस कार्यक्रम में शामिल. हाँ, तो ये प्रोग्राम ही अपने जो कल्याण के लोकसभा क्षेत्र के सांसद है डॉक्टर श्रीकांत शिंदे, इनके ही माध्यम से और अपने शहर प्रमुख अरविंद जी वालेकर साहब, शिवसेना के सभी पदाधिकारी, इनके मेहनत से ये कार्यक्रम बहुत अच्छा यहाँ हो रहा है. और सब नागरिक इस प्रोग्राम को भारी संख्या में उसका आनंद ले रहे हैं. यही हमें भी बहुत इसका आनंद हुआ.